कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय कारगिल विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी कारगिलच्या लढाईत शहीद झालेल्या वीरांच्या आठवणी जागवल्या जातात। कारगिल विजय दिवस हा भारतीय सैन्यांच्या शौर्याची आठवण सदैव जागृत ठेवणारा दिवस असून देशाबद्दल त्यामागची आणि सैनिकांप्रती असलेली कृतज्ञतेची भावना जागृत करणारा असा हा दिवस आहे। संपूर्ण देशात 26 जुलैला कारगिल विजय दिवस साजरा केला जातो। इतिहासात हा विजय सोनेरी अक्षरामध्ये लिहिण्यासारखा आहे। कारगिल युद्धात शहीद झालेल्या भारतीय सैन्याच्या शूर अधिकाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कारगिल विजय दिवस देशभरामध्ये साजरा करण्यात येतो। याच दिवशी भारतीय सैन्याच्या जवानांनी कारगिलमध्ये विपरीत परिस्थितीत शत्रू सैन्याला नामोहरम केले। कारगिलच्या शहीदांचे नागरिक सन्मानाने स्मरण करण्याबरोबरच देशातील सैनिकांचा आदर करण्याचा हा दिवस असतो। देशासाठी शहीद झालेल्या वीरांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण करून आपली देशभक्ती जागृत करण्यासाठी कारगिल विजय दिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन देशभरात करण्यात येत असते। भारतीय सैन्याचे देशप्रेम, स्वयंशिस्त, श्रद्धा, शारीरिक व मानसिक सामर्थ्य तसेच वीरवृत्ती उल्लेखनीय असते आणि त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपण देशहितासाठी कार्य करणे आवश्यक आहे। सैनिकांनी केलेल्या त्यागाबद्दल आपण सर्वांनी कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक आहे। आनंद विश्व गुरुकुलमध्ये महाराष्ट्र गर्ल्स बटालियन युनिटच्या मार्फत कॅप्टन डॉक्टर सुरेश वंजारी यांच्या उपस्थितीमध्ये 25वा कारगिल विजय दिवस साजरा करण्यात आला। यावेळी संस्थेचे अध्यक्ष विलास ठुसे, सचिव डॉक्टर प्रदीप ढवळ, खजिनदार अक्षय पारसनीस, डॉक्टर हर्षला लिखिदे, ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्य सीमा हर्डीकर यांसह इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग उपस्थित होते। कॅप्टन सुरेश वंजारी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कारगिल युद्ध आणि त्या युद्धातील प्रसंग मांडत असताना आपल्याला देशातील सैन्याचा अभिमान वाटला। सगळेच भारावून गेले होते। ते आपल्या मनोगतामध्ये असंही म्हणाले की कारगिल विजय दिवस हा देशासाठी अभिमानाचा दिवस असून या युद्धामध्ये शहीद झालेल्या तसेच उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जवानांप्रती समाज आणि शासन कृतज्ञ राहील। कारगिल युद्धात बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करतानाच त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी 26 जुलै हा कारगिल विजय दिवस म्हणून साजरा करण्याचा उपक्रम महत्त्वपूर्ण आहे। थँक्यू। आज जवळजवळ 25 वर्ष कारगिल युद्धाला झाली आणि यानिमित्त आनंद विश्व गुरुकुलमध्ये कॅप्टन वंजारी सरांचं मार्गदर्शन आम्ही इथे ठेवलेलं होतं। कारगिल युद्ध तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे, पण वंजारी सरांसारखं एक व्यक्तिमत्व की ज्याने सैनिकी प्रशिक्षण घेण्यासाठी म्हणून विद्यार्थ्यांना सतत मार्गदर्शन करत आलेले आहेत। एक शिक्षण तज्ज्ञ म्हणून वंजारी सरांचं हे आजचं मार्गदर्शन आजच्या तरुण पिढीला नक्कीच त्याचा फायदा होईल असं मला वाटतं। की जसं सावरकर म्हणायचे की प्रत्येक महाविद्यालयांमधनं सैनिकी शिक्षणाची खूप प्रचंड गरज आहे आणि ही काळाची गरज लक्षात घेता वंजारी सरांसारख्या व्यक्तिमत्व आमच्या कॉलेजमध्ये येणं आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे नक्कीच उपयोगी ठरणार आहे। कारगिल युद्धामध्ये जे शहीद झाले, खरं कारगिल युद्ध आपण जिंकलो होतो, आपल्याला सगळं अनएक्सपेक्टेड वेगळा धक्का झाला होता, पण ज्या जिद्दीने हे युद्ध सगळं जिंकलं गेलं आणि त्या युद्धामध्ये जे शहीद झाले त्या सगळ्या जवानांची आज आठवण येते, सगळ्यांना ते होते। देशाचे पंतप्रधान स्वतःही आज तिकडे गेलेले आहेत। प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असं हे युद्ध आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे। त्या सगळ्या शूर वैद्यांना मानाचा मुजरा। Actually, basically 71 war. I was not that. Just before that, I was retired. बाहेर आलो होतो मी। पण जगामध्ये आपण पाहतो बरीच राष्ट्र, अमेरिका घ्या, रशिया घ्या, त्याबद्दल कन्सिडर द सुपर पॉवर आफ्टर द सेकंड वर्ल्ड वॉर। पण हॅट्स ऑफ टू दिस इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर हू फॉट द वॉर दॅट इज अ डिसिसिव्ह बॉटल। डिसिसिव्ह वॉर होतं ते, म्हणजे फाईट करून आणि 15 दिवसात राष्ट्र दुभागून ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान केलं। त्यामुळे ते सुद्धा एक इंदिरा गांधी या बाबतीत अतिशय मोठं धाडस आणि अतिशय मोठे कर्तृत्वान
असं समजलं जातं. स्टुडंट्स करता हे करिअर आहे डिफेन्स सर्व्हिसेस ऑफिसर बनणं किंवा ज्या मुलांनी शिक्षण झालं असेल तर जवान बनणं, आज त्यांना पगार उत्तम झाले. ॲज अ ऑफिसर तुम्ही वयाच्या 19.5व्या वर्षी यू गेट सॅलरी ओव्हर 1,000 प्लस तुम्हाला इतरही फॅसिलिटीज आहेत, स्टेटस आहे, लाईफस्टाईल आहे आणि पेन्शनेबल सर्व्हिस आहे. पुष्कळ सुविधा आहेत तुम्हाला आज सर्व्हिसेस ऑफिस झाल्यानंतर. त्या स्टुडंट असतील ते 10वीपासूनच सुरुवात करायची तर तो 10वीला बसतात. ती मुलं माझ्याकडे एप्रिलमध्ये येत असतात, पण आता गेल्या 4 वर्षामध्ये रिझल्ट हे उशिरा झाले, त्यामुळे आता ती सुरू झाली 10वीची बॅच माझी. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. ठाण्यात पावसामुळे पोलीस भरती पुढे ढकलली. पोलीस शिपाई संवर्गातील 666 तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील 20 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे ठाणे पोलीस भरतीसाठी 26 आणि 27 जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत 1 आणि 2 ऑगस्ट रोजी चाचणी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या आस्थापनेवरील पोलीस शिपाई संवर्गातील 666 तर चालक पोलीस शिपाई संवर्गातील 20 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी 26 आणि 27 जुलैला महिला उमेदवारांची मैदानी चाचणी साकेत मैदान येथे घेण्यात येणार होती. परंतु ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे उमेदवारांची मैदानी चाचणी घेणं शक्य होणार नाही. त्यामुळे 26 आणि 27 जुलैला होणारी मैदानी चाचणी पुढे ढकलत ही चाचणी 1 आणि 2 ऑगस्ट रोजी घेण्याचा निर्णय ठाणे पोलिसांनी घेतला आहे, अशी माहिती ठाण्याचे अप्पर पोलीस आयुक्त संजय जाधव यांनी दिली आहे. ठाणे जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असताना दुसरीकडे साथजन्य आजारांचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या लेप्टोस्पायरोसिस, डेंग्यू सारख्या रुग्णांची संख्या बघता रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात विशेष खबरदारी घेतली आहे. साथीच्या आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी विशेष अद्ययावत कक्ष स्थापन केला आहे. औषध साठा, आपत्कालीन पॅरामेडिकल टीम सज्ज ठेवण्यात आलेली आहे. जुलै महिन्यात पावसाने जोरदार बॅटिंग केली असली तरी राज्याच्या विविध भागांमध्ये साथीचा आजार वाढतो आहे. यामध्ये लॅप्टोस्पायरोसिस, डेंग्यू, मलेरियाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. ठाणे जिल्ह्यात साथीच्या आजारांची चिंता व्यक्त केली जाते. सरकारकडून साथीचे रोग पसरणार नाहीत यासाठी खबरदारी घेतली जात असून जिल्हा आरोग्य प्रशासनाने डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस अशा साथजन्य रुग्णांच्या उपचाराची उत्तम सोय सिव्हिल रुग्णालयामध्ये केली असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या तापजन्य आजाराबरोबरच कावीळ, गॅस्ट्रो अशा रुग्णांना चांगले उपचार मिळावेत यासाठी अद्ययावत कक्ष उभारला आहे. कक्षात उपचारासाठी लागणारी सर्व आयुधे सामग्री सज्ज ठेवण्यात आलेली आहे. लॅप्टोस्पायरोसिस आणि डेंग्यूची लक्षणे मोठ्या प्रमाणात बदलू शकतात, ज्यामध्ये फ्ल्यूसारखी सौम्य लक्षणे ते गंभीर आजारापर्यंत आहे. सामान्य लक्षणांमध्ये उच्च ताप, डोकेदुखी, स्नायुदुखी, थंडी वाजून येणे, उलट्या होणे, कावीळ आणि डोळे लाल होणे यांचा समावेश आहे. तर पावसाळ्यात साचून राहिलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती होऊन त्यामध्ये डेंग्यूचा धोका वाढतो, तर उंदराच्या मूत्रापासून लेप्टोस्पायरोसिसचा धोका वाढतो. त्यामुळे पावसाळ्यात जास्त दिवस पाणी साचवून ठेवू नका, तर बाहेर जाताना पायात बूट घालावेत. तुंबलेल्या पाण्यातून घरी आल्यावरती साबणाने स्वच्छ हातपाय धुवावेत. कुठे जखम झाली असल्यास ती भिजणार नाही याची काळजी घ्यावी. पाणी उकळून प्यावे. अशा काही गोष्टींची काळजी या दिवसामध्ये घेणं गरजेचं असल्याचं यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक कैलास पवार यांनी म्हटले. की आपल्याला पुढचा जो अनुभव आहे, पूर्वी जो अनुभव आहे त्याच्यावरनं ते 2005च्या पुरानंतर किंवा बाकीच्या गोष्टी नंतर
असा पूर आला, महापूर आला आणि पाणी जर लॉक झालं तर बऱ्याच ठिकाणी लेप्टोस्पायरा, डेंग्यू, व्हायरल फीवर, डायरिया याची साथ येते बऱ्यापैकी. आणि त्याच दृष्टीनेच आपण सिव्हिल हॉस्पिटल हा जिल्ह्याचा रेफरल हॉस्पिटल आहे, त्याने आपण हा एक वार्ड जवळपास 40 ते 45 बेड याच्यामध्ये आहेत. या वार्डमध्ये आपण हा वार्ड त्यासाठीच वेगवेगळ्या आजार जे संसर्गजन्य आजार त्यासाठी रिझर्व ठेवलेला आहे. तर जर केसेस जर वाढल्याच समजा त्या डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरा किंवा व्हायरल फीवरच्या किंवा डायरियाच्या वगैरे, तर त्यासाठीची ही व्यवस्था आहे. आणि इकडे स्टाफ वगैरे सगळं हे केलं, सगळं व्हेंटिलेटरपासून मशीन्स वगैरे सगळे आपले अवेलेबल आहे. मेडिसिन पुरेशा प्रमाणात अवेलेबल आपल्यासाठी हे फाईट करण्यासाठी. अशी काही साथ येऊ नये ही इच्छा आहे. परंतु जर असं काही आलं, डिझास्टर काही असं आला किंवा वाढल्या अशा काही केसेस, तर नक्कीच त्याला तोंड देण्यासाठी किंवा लढण्यासाठी आम्ही सज्ज आहोत एवढं नक्कीच सांगेल. मेडिसिनच्या दृष्टीने, पाठच्या दृष्टीने आम्ही सुसज्ज आहोत. जर असा काही प्रकार घडला तर आपण त्याला सामोरं जाण्यासाठी तयारी करून ठेवलेली आहे. इच्छा एवढी आहे की असं काही होऊ नये, पण जर आलेच केसेस तर आम्ही नक्कीच त्यांना ट्रीटमेंट करू आणि कुठल्याही पेशंटला ट्रीटमेंटपासून वंचित राहील असं होईल असं कधी होऊ देणार नाही. एवढी काळजी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आरोग्य डिपार्टमेंटमध्ये आपण घेतो आहे. ठाणे शहरात पहाटेपासूनच पावसाची संततधार सुरू असताना एका दिवसामध्ये 180 मिलीमीटर इतका पाऊस झालेला आहे. तसेच हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला होता. त्यानुसार पूर्वतयारी म्हणून आपत्कालीन यंत्रणा कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आलेली आहे. या बैठकीदरम्यान अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी ठाणे महानगरपालिकेतील आपत्कालीन कक्षास भेट देऊन दिवसभरातील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच उद्या देखील मोठी भरती असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे आदेश आयुक्तांनी संबंधितांना दिले. यावेळी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त जी गोदेपुरे, सचिन पवार, अतिरिक्त त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापन अधिकारी YM तडवी उपस्थित होते. शुक्रवारी देखील मोठी भरती असून रेड अलर्ट जाहीर केला असल्याने महापालिका हद्दीतील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. तसेच नागरिकांकडून आपत्ती व्यवस्थापन कक्षास प्राप्त होणाऱ्या तक्रारींचे तातडीने निराकरण करण्याच्या दृष्टीने प्रभाग समितीनिहाय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. तसेच शहरातील सखल भागात पाण्याचा निचरा होण्याच्या दृष्टिकोनातून पंप बसवण्यात आले असून पुरेसे मनुष्यबळ व आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले असल्याचेही आयुक्तांनी यावेळी सांगितले. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात साधारणतः सरासरी 3500 mm पाऊस पडतो. त्यापैकी 1 जूनपासून आता 24 जुलैपर्यंत जवळपास 2000 mm पेक्षा जास्त पाऊस पडला आहे. काल एका दिवशी 180 mm पाऊस पडला. आज सकाळपासून सुद्धा ऑरेंज अलर्ट नंतर रेड अलर्ट याची घोषणा IMDने केली होती. त्याच्यासोबतच हाय टाईडचा दिवससुद्धा आज आहे. उद्याही हाय टाईड आहे आणि ऑरेंज अलर्ट आहे. याच्या अनुषंगाने आपण शाळांमध्ये सुट्टी डिक्लेअर केली आहे. तसेच प्रशासनाची पूर्ण यंत्रणा पूर्णतः सज्ज आहे. आमचे सर्व अधिकारी फील्डवर आहे. प्रत्येक सखल भाग जे आपले कॉर्पोरेशन एरियामध्ये आयडेंटिफाईड आहे तिथे आपण हेवी ड्युटी आपली पंपिंग मशिनरी तिथे डिप्लॉय केली आहे. तसेच तिथे आपण आवश्यक संख्येमध्ये मनुष्यबळसुद्धा डिप्लॉय केलं आहे. आपले कर्मचाऱ्यांकडे तिथे मेगाफोन, टॉर्च, टोरी तसेच लाईफ बॉय आपण तिथे उपलब्ध करून दिला आहे. आपली जे हंटिंग लाईन्स आहेत 20पेक्षा जास्त ते सतत चालू आहे आणि एखाद्या ठिकाणी पाणी साचल्यामुळे किंवा एखादा झाडाझुडपी पडल्यामुळे जे काही तक्रार येते त्याचासुद्धा आपण रिस्पॉन्स अत्यंत क्विकली करण्याचा प्रयत्न करत आहोत.